तर पोहोचलो आहे रत्नागिरीला आणि बघू ट्रेन थांबते का, ट्रेनचं इंजिन दाखवतो. बाकी या साईडला D8 वगैरे नंबर होते. इकडे नेत्रावती एक्सप्रेस आली. इंजिन बघा, याचा इंजिन भारतीय रेल 37333. या बाजूला मालगाडी उभी आहे. चला बाय बाय, जाते आता वडगावसाठी. आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. तर मडगावला पोहोचेल ती 4 वाजता आणि आपला प्लॅन आहे इथून कोल्हापूरची बस पकडायची. AC कोच मागच्या बाजूला आहेत आणि आपला जनरलच आहे. लेडीज डब्बा आहे आणि हा विस्तार रूम आहे वाटतं. येस, एक डब्बा लावला आहे त्यांनी विस्तार रूम. चला बाहेर पडूया. हे एस्केलेटर लावले रत्नागिरी स्टेशनमध्ये, भारी नवीन झालं एकदम. रत्नागिरी प्लॅटफॉर्मवरून वर एस्केलेटरने. रत्नागिरी स्टेशनवर ना लॉन्च पण आहे, 50 रुपये तासची लॉन्च आहे इकडे. एकदम आरामदायक वाटतंय. डिटेल्स समोर दाखवलेत. बाकी रत्नागिरी स्टेशन असं छान बनवलं आहे. इकडे कॅन्टीन पण आहे. व्हेज रेस्टॉरंट. इथे रेल्वेचं कॅन्टीन पण आहे. बघू जरा लोकल खाऊ. आणि हे असं बनवलं आहे स्टेशन. नाश्ता करायला थांबलो आहे. मागवलं आहे मिसळ पाव. मिसळ आलेली आहे. फारच बकवास मिसळ आहे. त्याच्यापेक्षा पकाव मिसळ कुठे खाल्ली नाही मी. कशी आहे मिसळ? पचपचीत आहे. तर ते फक्त वाटाणे उकडून दिलेत. तिकडे पुढे बस स्टॉप आहे. स्टॉप लिहिले आहे तिथे. चालत चालत आलो आहे आम्ही. इथे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस स्टॉप आहे. इथून कोल्हापूरसाठी बसेस मिळतात. ह्या दिसत आहेत गाई आणि त्यांना कुत्र्याची पिल्लं दिसत होती. खूप भूक लागलेली त्यांना. आता थोडे बिस्किट घालतो. इचलकरांची गाडी मिळाली आहे. बघू आज सीट आहेत का. पप्पा चढल्यात आधीच. ओके, रिकामीच आहे. सीट मिळाली आहे. रत्नागिरीचं नवीन स्टँड एकदम भारी बनवले. तर वरती पण स्टँडला बसेस लागतात. कोल्हापूर बसेस वरच्या बाजूलाच लागतात. कंडक्टर ओरडतो यांना. मध्ये उतरायचं होतं कुठल्या तर गावात. कुठल्या शिबा रेस्टॉरंट अँड रेसिडेन्सी. तिकीट काढले आहे रत्नागिरीवरून कोल्हापूर. फुल तिकीट आहे 232 रुपये. दोघांचे मिळून 350 रुपये झालेत. पप्पांना हाफ तिकीट आहे. आता बस निघाली आहे राजगड बस स्टँडवरून.
तर ही बस मेन डेपोतून रहाटगडकडे पण येते. ते राम मंदिर सर्वांना माहीतच असेल रत्नागिरीचं. पाली बस स्टँड. चला आता पालीमधून निघते बस आता. हे पाली बस स्थानक. तर आता आंबा घाटाला सुरुवात होईल. सर्वत्र असं ग्रीनरी आहे. पाऊस सुरू होऊन बरेच महिने झालेत. आता ऑगस्टचा महिना आहे. रस्ते बऱ्याच ठिकाणी खराब आहेत. कामं पण चालू आहे. दुसऱ्या बाजूला कामं चालू आहेत रस्त्याची. आणि या घाटातनं एवढी मोठी गाडी ड्राईव्ह करण्यासाठी स्किल्सच हवेत. पुढे दिसते ती आमची बस मिस झालेली आधी. रत्नागिरी कोल्हापूर बस मिस झालेली. तिला ओव्हरटेक करून आता आमची बस पुढे चालली आहे. आणि त्या घाटाच्या माथ्यावर थोड्याच वेळात पोहोचेल बस. पण व्ह्यू एकदम भारी आहे सगळीकडे. ते पावसाचे ढग असे टोकाला पूर्ण जमा झालेत तिकडे. कुठल्या पण हिल स्टेशनवर पावसाळ्यात गेलो तर तुम्हाला हे सेम व्ह्यू दिसेल सगळीकडनं. काही ठिकाणी रस्ता बरा आहे, काही ठिकाणीच खराब झाला आहे रस्ता. तर पुढे काही व्ह्यू पॉईंट्स येतील. तिथे आपण कार वगैरेने आलो तर कार थांबवायला थोडीशी जागा आहे रस्त्याच्या बाजूला. घाटातनं बाईकने आलो तर एक वेगळाच अनुभव मिळेल. बाईक आणि कारमधून येण्यात खूप मोठा फरक आहे. आंबा घाटातला व्ह्यू पॉईंट आहे. इकडे काही गाड्या थांबल्या आहेत. काही स्नॅक्सची दुकानं देखील आहेत. आणि घाटात ट्रॅफिक अवजड वाहनामुळे लेट्स गो हेवी ट्रक. आलो आहे मलकापूर बस स्टँडला. इकडे ना येईपर्यंत रोडची पूर्ण चाळण झाली. तर अजून पण आपल्याला पाण्यात न विरघळणारं डांबर सापडलं नाही. हे आहे मलकापूर बस स्टँड. कोणत्या कोणत्या बस लागल्यात? मिरज माहीत नाही. मिरज चालते काय? कोल्हापूर बघूया काय काय घेतलं आहे. मूग डाळ घेतली आहे 5 रुपयाचं एक पाकीट. हाईड अँड सीक 10 रुपयाला. आणि चकोट्याचे चॉकलेट केक. कोल्हापूर साईडला चकोटे ब्रँड फार फेमस आहे. चला तर मलकापूर पासून निघते बस. ती बाजूला आहे ती मलकापूर कोल्हापूर असे बस सेवा आहे. शिवशाही पण लागली आहे. फायनली पोहोचलो आहे कोल्हापूरला. वेळ झालं आहे 6:30. हो श्री महालक्ष्मी प्रसन्न. थोडं खाऊन घेऊया. इथं आहे सह्याद्री रेस्टॉरंट, व्हेज रेस्टॉरंट आहे. तर सह्याद्री हॉटेलमध्ये आले. बघू काय घ्यायचं. पप्पांना मसाला डोसा घ्यायचा आहे. रागोली आहे, पुरी,
आणि कुर्मा भाजी आणि 2 चहा. पुरी भाजी संपवतो, चहा घेतो आणि मग पुढे निघायचं आहे. गोड गोड आहे का कोल्हापुरात? जरा गोड आहे.